नमस्कार सगळ्यांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गणपती बाप्पा मोरया. हिंदू वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन जो आता चालू आहे आणि या वर्षातली शेवटची बालचंद्र संकष्ट चतुर्थी आज आहे 6 मार्च 2026 रोजी शुक्रवारी. आता ज्यांच्या कपाळावर चंद्र विराजित आहे ना, अशा गणपती बाप्पाच्या बालचंद्र रूपाची पूजा करायची आहे आपल्याला आज बुद्धी, शक्ती आणि यशाची प्राप्ती होण्यासाठी. जर आपली कामे दीर्घकाळापासून रेंगाळली असतील, कामात सतत अडथळे येत असतील, तर आपल्याला या संकष्टीला काही विशेष उपाय करायचे आहेत. तर आपल्याला यश निश्चित मिळवून देणार आहेत. आता उपाय काय करायचे आहेत बघा. आता आपल्याला यश हवं असेल तर आपल्याला आजच्या दिवशी सकाळी लवकर सूर्योदयापूर्वी उठून स्नान करायचं आहे. आता तुम्ही ते केलंच असेल, आपला व्हिडिओ येईपर्यंत तुमचं स्नान वगैरे झालं असेल. जर नसेल झालं तर निदान 9च्या अगोदर तर आंघोळ करून घ्या. ॲक्च्युली लवकर करायचं आहे, सूर्योदयाच्या अगोदर करायचे, पण नसेल झाले तर 9च्या अगोदर करा. गणपती बाप्पाला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत, तर दुर्वांच्या आपल्याला 21 गाठी बांधून दुर्वांचा हार करायचा आहे आणि गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. आपल्याला अडकलेल्या कामांना याच्यामुळे वेग मिळणार आहे. आता आज आपल्याला मंत्रशक्तीचा जागर करायचा आहे. मनोभावे आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे, मनोभावे त्याची अर्चा करायची आहे आणि ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. हा मंत्र फक्त शब्द नाही आहे, तर हा मंत्र एकदम प्रभावी आहे, जे आपल्या मार्गातील बाधा दूर करणार आहे. आज संध्याकाळी आपल्याला चंद्राला म्हणजे अर्घ्य पण द्यायचं आहे आणि पूजा करायची आहे, तरच आपल्याला तो संकष्टी चतुर्थीचा लाभ होतो. आणि व्रत करा नाही तर नका करू, पण चंद्राचं दर्शन घेतल्याशिवाय आज आपल्याला म्हणजे संकष्टी चतुर्थी आपली लाभणार नाही आहे. तर आपल्याला थोडंसं शुद्ध पाणी आणि दूध घेऊन आणि अक्षता पण घ्यायच्या त्याच्यात, तांदूळ, आणि मग अर्घ्य द्यायचं आहे अगोदर आणि मग आपल्याला पूजा करायची चंद्राची आणि गणपती बाप्पाची सुद्धा. आता हे शेवटची संकष्टी आहे, म्हणजे आता बघा ना, चैत्र लागणार आहे. चैत्रपासून परत नवीन वर्ष, आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होईल गुढीपाडव्यापासून, आणि मग त्याच्यानंतर परत चतुर्थी येतच राहतील. पण त्याच्या अगोदर आपल्याला आजच्या दिवशी आपल्याला शेवटची या वर्षाची 2026मधली शेवटची मराठी महिन्यातली शेवटची संकष्टी चतुर्थी येणार आहे. तर गणपती बाप्पाची आपल्याला पूजा करायचीच आहे. थोडे उपाय सांगणार आहे मी, ते पण तुम्हाला करायचे आहेत. आणि चंद्रोदय आपल्या आपल्या एरियाप्रमाणे बघा, पुण्यामध्ये 9:16 आहे, कुठे 9:19 आहे. तर तुमच्या एरियामध्ये जसं आहे त्याप्रमाणे तुम्हाला चंद्राची पूजा करायची आहे त्या चंद्रोदयाच्या वेळेप्रमाणे. आज जर आपल्याला संकल्पयुक्त पूजा करायची असेल तर आपल्याला काय करायचं, पहिला हातात आपल्याला एक अक्षता घ्यायची, संकल्प करायचा आहे. आणि मग संकल्प काही पण असू द्या, तुमचा नोकरीची समस्या असेल किंवा तुमच्या घरात काही अडचणी असतील, तर त्या संकल्पयुक्त सेवा करायची. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला मी असं सांगितलं की 108 वेळा गणेश मंत्र म्हणायचं आहे, गणपती स्तोत्र म्हणायचं आहे, अथर्व शीर्ष न चुकता म्हणा, आणि गणपतीचं संकटनाशन गणेश स्तोत्र न चुकता म्हणायचं आहे. जेवढा वेळा म्हणायचं तेवढा म्हणा, 11 म्हणा, 21 म्हणा, 108 वेळासुद्धा म्हणू शकता. पण दोन्ही टाईम आपल्याला गणपती अथर्व शीर्ष आणि संकटनाशन गणेश स्तोत्र म्हणायचंच आहे. जर नाही जमलं तर ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप दिवसभर करत राहा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करत राहा, दिवे लागण्याच्या वेळेस करत राहा. तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये उपाय पण सांगणार आहे, पण या गणपती स्तोत्राचा आणि मंत्राचा नक्की जप करा आणि त्याचा फायदा घ्या. कारण आज गणपती तत्व आपल्या पृथ्वीवर दुप्पट पटीने आहे, खूप पटीने आहे. म्हणून मी तुम्हाला मंत्र करायला सांगते. सकाळ आणि संध्याकाळ नक्की करायचं आहे. सकाळी उठल्या आपल्याला हळदीचं, तुम्हाला माहितीच आहे, दरवेळेस आपण हळदीचं लेपन करतो, तर हळदीचं लेपन करायचं आहे. उंबरा पहिल्यांदा स्वच्छ, म्हणजे प्रवेशद्वाराचा उंबरटा पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाण्याने. मग त्या दुसरं पाणी घ्यायचं एका तांब्याच्या लोट्यामध्ये आणि त्याच्यामध्ये हळदीची एक चिमूट टाकायची आहे. गंगाजल असेल तर गंगाजल घ्या, नाही तर गोमूत्र घ्या आणि त्याच्याने पूर्ण पाणी शिंपडायचं आहे. आणि मग ते स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे. अगोदर धुवून घ्या स्वच्छ, मग परत ते पाणी शिंपडा आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. हळदीचं स्वस्तिक काढा, एका साईडला दिवा लावायचा आहे, 2 वाती करायच्या आणि आपण एंट्री करताना आपल्या उजव्या साईडला येईल ना, त्या साईडला आपल्याला सकाळी सकाळी दिवा लावायचा आहे. गणपती बाप्पाची
खूप म्हणजे आपल्याला पूजा करायची म्हणून आपल्याला त्या दिवशी सकाळी लवकर दिवा लावायचा. आणि दिवा लावताना जमलंच तर म्हणजे जमवाच, पण नाहीच जमलं तरी पण एक सांगते की दुर्वा जर असतील ना त्या दिव्याजवळ वाहिलेल्या, तर गणपती बाप्पाची एंट्री प्रवेश आपल्या घरात नक्की होणार आहे. तर घरात सुरुवातीपासूनच म्हणजे सकाळपासूनच गणपती बाप्पाचं आगमनासाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे, जो दुर्वा ठेवलेला असतील. 21 दुर्वा ठेवा, 3-3 असतात त्याला पानं तशा, आणि ती एक जुडी बांधा हलक्याशा दोऱ्याने, आणि ती आपल्या प्रवेशद्वाराजवळ उजव्या साईडला ठेवायचं. आपली एंट्री तिकडे दरवाजाची डावी साईड येईल. आपली एंट्री जेव्हा आपण करतो आतमध्ये तोंड घेऊन, तसं उजवी साईड होते. मग तसं तुम्हाला हा एक दिवाचा आणि हळदीच्या लेपनाचा एक उपाय करायचा आहे सकाळी. त्याच्यानंतर दिवसभर तुम्हाला मी एक उपाय सांगते, तो पण करायचा आहे. जर आपली मुलं अभ्यासात समजा कच्चे असतील किंवा काही प्रॉब्लेम असतील, काही अडचणी असतील, मार्गाला लागत नसतील, काही अडचणी होत असतील नोकरीमध्ये, अभ्यासामध्ये, शिक्षणामध्ये, कुठल्याही गोष्टीत, तर तुम्हाला उद्या 11 लवंगांचा एक उपाय करायचा आहे. जेव्हा उपाय करणार आहात तेव्हा अगोदर गणपती बाप्पाची षोडोपचारे पूजा करून घ्या. मूर्तीवरती हळदी कुंकू वाहा, लाल फूल वाहा, दुर्वा वाहा, अक्षत वाहा, गणपती बाप्पाचे आवडते गूळ आणि खोबरं वाहा, मोदक वाहा, जे असेल ना अवेलेबल ते करा. आणि मग हातामध्ये संकल्प करा, 11 लवंगा घ्या. फूलवाले घ्यायचे, अखंड लवंगा, ज्याला फूल असतं, तुटलेलं घेऊ नका. आणि 11 लवंगा घेऊन आपल्याला आपली इच्छा जे पण असेल ते आपल्याला गणपती बाप्पाला मनातल्या मनात पूर्ण देवाला पूर्ण कनेक्ट व्हायचं देवाशी, आणि त्याला सांगायची आहे ही इच्छा की तू माझ्या ह्या अडचणीपासून दूर नाही आहेस, पण मी माझ्या तोंडाने तुला ही मी इच्छा सांगते, तर ही पूर्ण झाली पाहिजे या 11 दिवसांमध्ये. म्हणजे कुठल्या मुलाचं, तुमच्या मुलाचं नाव घेऊन सांगा. 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 वेळा हा उपाय करायचा. 22 लवंग घ्यायचे आहेत, आणि हा उपाय दोन्ही मुलांसाठी वेगळं करायचा आहे. म्हणजे वेगवेगळ्या समस्या असू शकतात ना दोघांच्या, तर त्याच्यासाठी. आणि मग त्या ज्या लवंगा आहेत ना, तुम्ही एकत्र ठेवल्या तरी चालतील. नंतर त्या लवंगा पूर्ण संकल्प झाल्यानंतर, गणपती बाप्पाला सगळं बोलून झाल्यानंतर मूठ बंद करायची आणि दुसऱ्या हातामध्ये धरायची, डाव्या हातामध्ये ती मूठ धरायची. डोळे बंद करून देवाला कनेक्ट होऊन आपल्याला त्यांना आपली इच्छा सांगायची आहे, संकल्प, आणि आईने करायची आहे ही इच्छा. जर मुलं मोठे असतील तर त्याने स्वतः केले तर चालेल, पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत आईने केलेलं कधीच वाया जात नाही. आईने मागितलेलं देव ना कधीच म्हणजे त्याला हे टाळत नाही, ते पूर्ण करतोच. म्हणून आईने केलं तर उत्तम. तर ह्या लवंगा आपल्याला एका डब्यामध्ये किंवा वाटीमध्ये भरून देवापुढेच ठेवायच्या आहेत, देवघरातच ठेवायच्यात. आणि रोज एक लवंगा, म्हणजे कधी आता उद्या आज शुक्रवार आहे ना, मग शुक्रवारी जर तुम्ही हा उपाय करता तर शनिवारपासून 11 दिवस आपल्याला तो उपाय करायचा. आज संध्याकाळी एक लवंग द्यायचीच आहे तुमची पूजा झाल्यावर. आणि त्या ज्या उरलेल्या लवंग आहेत ना, समजा 11 लवंग घेतलेत तुम्ही एका मुलासाठी, तर ते सगळं संकल्प करून जे बाप्पाजवळ, गणपती बाप्पाजवळ पहिला ठेवायचे आहेत. त्यातली एक लवंग तुमच्या मुलाला खाऊ घालायची. मग तुम्ही कशी घालू शकता, दुधातून द्या नाही तर डायरेक्ट खायला द्या. आणि मग उद्यापासून म्हणजे शनिवारपासून तुम्हाला रोज 10 दिवस, असा 11 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. पण जेव्हा तुम्ही उपाय करता ना, तेव्हा तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचंच आहे. आणि मग तुम्हाला हा उपाय पुढे करायचा. रोज तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणा, आणि लास्टच्या म्हणजे शेवटच्या 3ऱ्या अथर्वशीर्षच्या वेळेस फलश्रुती पण म्हणायची आहे. हा झाला एक लवंगांचा उपाय. तसाच तुम्हाला अजून एक उपाय मी सांगते. आपल्याला एक जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे, आणि एक जास्वंदाचं पान घ्यायचं आहे, आणि 21 दुर्वा घ्यायचे. आता त्या जास्वंदाच्या पानावर ना कुंकवाने तुमची इच्छा लिहायची आहे. त्या पानामध्ये फूल आणि 21 दुर्वांची ती जुडी एकत्र बांधायची आहे. पानासहित ते तिघांना एकत्र बांधून गणपती बाप्पाच्या मंदिरात तुम्हाला ते अर्पण करायचं आहे. जेव्हा तुम्ही बांधणार आहात तेव्हा तुम्हाला ओम गण गणपतये नमः हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. अथर्वशीर्ष येत असेल तर 1 वेळा अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. आणि जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल ना, तर तुम्ही घरातल्या मूर्तीसमोर ते व्हा. आणि जर शक्य झालंच तर नक्की मंदिरात जाऊन व्हा. हा इतका प्रभाव आहे ना उपाय, तर त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. तर हा पण उपाय तुम्ही नक्की करून बघा. फक्त आहे ना विश्वास ठेवा, करायचं म्हणून नका करू. तुम्ही पूर्ण विश्वासाने जेव्हा करताना, तुमचं सकारात्मकता जेव्हा असते ना, तुमच्या जे आपण उपाय करता त्याच्यामध्ये, जी सेवा करता त्याच्यामध्ये,
तर तो आपल्याला लाभतो म्हणजे लाभतो. त्यामुळे तुम्हाला हे करायचं आहे मनापासून. नोकरी वगैरे करत असाल, बाहेर म्हणजे घरी यायला वेळ होत असेल, बाहेर जास्त वेळ जात असेल, तर फक्त हातलं काहीच उपाय नाही ना जमला तर संध्याकाळी फक्त कापूर जाळा. कापूरबरोबर आरती करा, कर्पूर आरती, आणि गणपती मंत्र म्हणा फक्त 108 वेळा. ओम गण गणपती नमः या मंत्राला फार वेळ लागत नाही. जरी काही इच्छा असेल ना, ती गणपती बाप्पाला सांगा की त्याला माझ्या अडचणींमुळे मला तुला खूप वेळ नाही देता आला, पण जेवढी पण सेवा मी करते तेवढी मी मनापासून करते. आणि मग तुम्ही हा मंत्र म्हणून तुमचा संकल्प देवबाप्पाला सांगा, गणपती बाप्पाला सांगा. तो संकल्पसुद्धा तुमचा पूर्ण होईल. मनापासून करा, मनापासून मागा, मनापासून सेवा करा. आणि ही जी वर्षातली, मराठी वर्षातली फाल्गुन महिन्यातली शेवटची चतुर्थी आहे ना, तिचा नक्की लाभ घ्या. आपला व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला मंत्रांचा व्हिडिओ घेऊन मी नक्की येते थोड्या वेळाने. पुन्हा एकदा आपला एक व्हिडिओ येईल. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम गण गणपती नमः. उपाय करत राहा, सेवा करत राहा आणि आनंदी लाईफ जगा. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपला व्हिडिओ नक्की गरजू लोकांपर्यंत शेअर करा. चला, थँक्यू, बाय बाय. ओम गण गणपती नमः.